कल्पना करा, एक शांत संध्याकाळ, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एका धार्मिक सत्संगातून परत येत आहात. मन शांत आहे, श्रद्धेने भारलेलं आहे, पण तुम्हाला माहीत नाही की तुमच्या आयुष्याची ती शेवटची संध्याकाळ आहे. तुमचं कुटुंब काही मिनिटांत एका भयानक निर्णयाकडे वाटचाल करणार आहे. आणि तुम्हीही. ही सत्यकथा आहे अशाच एका कुटुंबाची, ज्यांनी बागेश्वर बाबांच्या सत्संगातून परत आल्यानंतर स्वतःला संपवलं. पण का? पंचकुलामध्ये राहणारा पुनीत राणा रात्री जेवणानंतर शांतपणे वॉकसाठी बाहेर पडला होता. सोसायटीच्या रस्त्यावरच्या पार्किंगमध्ये त्याला एक गाडी दिसली. उत्तराखंड पासिंग असलेली ग्रे रंगाची ह्युंडाई ओरा. तिच्या खिडक्यांवर टॉवेल टाकलेले होते. पुनीतला लगेच संशय आला. ही गाडी आपल्या सोसायटीतली नाही. त्याने एका शेजाऱ्याला सोबत घेतलं आणि गाडी कोणाची आहे हे बघायला गेला. पुनीतने गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या प्रवीण मित्तलशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला गाडी तिथून हलवायला सांगितली. पण प्रवीणच्या वागण्या बोलण्यावर पुनीतला गडबड जाणवली. त्याने प्रवीणला बाहेर काढलं आणि विचारलं, नेमकं काय चाललंय? आणि मग प्रवीण शांतपणे म्हणाला, गाडीमध्ये 6 मृतदेह आहेत. पुनीतच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता 112 नंबरवर फोन करत पोलिसांना ही बातमी कळवली. पोलीस आले. त्यांनी ड्रायव्हर प्रवीण आणि गाडीतील सर्वांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. पण दुर्दैवाने या 7ही जणांचा मृत्यू झाला होता. काही वेळातच बातमी आली. बागेश्वर बाबा यांचा सत्संग बघून आलेल्या मित्तल फॅमिलीने स्वतःला संपवलं होतं. पुनीत राणाला संशय का आला? गाडी मधोमध पार्क केलेली होती आणि तिच्या खिडक्या टॉवेलने झाकल्या होत्या. पण ड्रायव्हर सीटवर बसलेला प्रवीण मित्तल मात्र जागा होता. प्रवीण खूप अस्वस्थ आणि घाबरलेला दिसत होता. काहीतरी लपवत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं. पुनीत परत गाडीकडे गेला. गाडीतील लाईट ऑन केली आणि जे दृश्य दिसलं ते हादरवून टाकणारं होतं. गाडीत एकूण 7 माणसं होती आणि प्रवीण मित्तल सोडून उरलेल्या 6 जणांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या. त्यांच्या तोंडाला फेस आला होता. पुनीतच्या लक्षात आलं, यांचा मृत्यू झाला आहे. त्याने तात्काळ प्रवीण मित्तलला गाडीतून बाहेर काढलं आणि गाडीची चावी काढून घेतली, जेणेकरून तो पळून जाऊ नये. प्रवीण बाहेर आला खरा, पण तो सारखं पाणी पित होता. पुनीतने त्याला एका कठड्यावर बसवलं. तोवर बरेच लोक तिथे जमा झाले होते आणि तेव्हा प्रवीणने ते धक्कादायक सत्य उच्चारलं. पुनीत आणि जमलेल्या लोकांनी लगेच पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन केला. पोलीस आले आणि त्यांनी जिवंत असलेल्या प्रवीण मित्तल यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. गाडीतील इतर 6 जणांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला होता. मग प्रश्न पडला, मित्तल फॅमिलीनं स्वतःला का संपवलं? 42 वर्षांचे प्रवीण मित्तल मूळचे हरियाणातील हिसारचे. कुटुंबात आई, वडील, पत्नी रीना आणि 3 मुलं, 14 वर्षांचा हार्दिक आणि 11 वर्षांच्या जुळ्या मुली दलिशा व ध्रुविका. प्रवीण मित्तल यांचा स्क्रॅपचा व्यवसाय चांगलाच स्थिरावला होता. त्यांचे स्वतःचे 2 फ्लॅट होते, गाड्या होत्या. पण व्यवसायात त्यांना प्रचंड नुकसान झालं. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी अनेक बँकांकडून कर्ज घेतलं. पण लोन फेडता न आल्यामुळे त्यांची फॅक्टरी, गाडी आणि फ्लॅटही जप्त झाले. 20 कोटी रुपयांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं. कर्जाच्या बोजामुळे त्यांनी पंचकुला सोडून डेहराडूनला मुक्काम हलवला, जिथे त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. पण तोही बुडाला. त्यांना बँकांकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सतत धमक्या येत होत्या. अनेक नातेवाईकांकडे त्यांनी मदत मागितली, पण कुणीच पुढे आलं नाही. कर्जाच्या बोजाखाली मित्तल कुटुंब पूर्णपणे दबून गेलं होतं. त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. याच नैराश्यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. पण मग या सगळ्यासाठी त्यांनी मे 26चाच दिवस का निवडला? त्याच दिवशी पंचकोलामध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा सत्संग होता. मित्तल कुटुंब त्या सत्संगाला उपस्थित राहिलं. सत्संग झाल्यावर ते गाडीतून निघाले आणि ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांना मित्तल यांच्या गाडीमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्यात प्रवीण मित्तल यांनी लिहिलं होतं, बँकेमुळे मी दिवाळखोरीत निघालो. माझ्यामुळेच हे सगळं घडलंय. माझ्या सासऱ्याला काही बोलू नका. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहतात. हे पाऊल सगळ्या कुटुंबानं एकत्रपणे उचललं की हा एकट्या प्रवीणचा प्लॅन होता? 14 वर्षांपेक्षाही लहान मुलांना आणि वयोवृद्ध आईवडिलांना प्रवीणने नकळत या परिस्थितीत आणलं का? जर नातेवाईक कोट्याधीश होते तर प्रवीण मित्तल यांच्या मदतीला कोणीच का आलं नाही? हे गूढ आता पोलीस तपासातच उलगडू शकेल. पण तोवर मात्र ग्रे रंगाच्या त्या ओरा गाडीत काय घडलं आणि एका कुटुंबाने इतका टोकाचा निर्णय का घेतला, हे रहस्य कायम राहणार आहे. एका कुटुंबाच्या या दुर्दैवी अंताची कथा तुम्हाला विचार करायला लावते का? असेल तर या घटनेचे पडसाद दूरवर पोहोचावेत यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सत्यकथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमचे विचार महत्त्वाचे आहेत.